नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या कपाशी पिकामध्ये 50-55 ते 60 दिवसाच्या दरम्यान आपल्या कपाशी पिकाला सगळ्यात जास्त करून रसशोषक किडी सकिंग पेस्टचा अटॅक या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. त्यामध्ये जर बघितलं गेलं शेतकरी बंधूंनो, तर मावा असेल, हिरवा तुडतुडा असेल, थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल, यासारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झालेला असतो. तर यासारख्या किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपण काही फवारण्या घेत असतो. तर फवारणीमध्ये आपण शेतकरी बंधूंनो काही खूप सारे कीटकनाशक वापरतो, परंतु यावर्षी जे मार्केटमध्ये नवीन कीटकनाशक आलेले आहे, जे की नवीनच आहे आणि त्यांचे मॉलिक्यूल सुद्धा कॉम्बिनेशन मध्ये आलेले आहे, ते मी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. तर व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण या ठिकाणी बघणारच आहोत. सर्वात अगोदर जर आपण बघितलं शेतकरी बंधूंनो, तर फ्लाय गोल्ड, ज्यामध्ये डायफेनथेरॉन प्लस फिप्रोनिल प्लस डायनाटोफेरॉन हे 3 टेक्निकल मॉलिक्यूल या ठिकाणी कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला मिळतात. त्याचा जर आपण 15 लिटर प्रति पंपासाठी वापर करत असलो तर 20 ते 25 ml प्रति पंपासाठी आपल्या या ठिकाणी वापर करायचा. नंतर जर बघितलं शेतकरी बंधूंनो, तर बायर क्रॉप सायन्स कंपनीचं ट्रान्स, ज्याच्यामध्ये फ्लोनिकामिड प्लस पिनोटेट्रामेट हा टेक्निकल, हे 2 टेक्निकल कंटेंट या ठिकाणी कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला या ठिकाणी मिळतात. त्याचा जर आपण वापर करत असू तर त्याचा सुद्धा 20 ते 25 ml प्रति 15 लिटर पंपासाठी आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यानंतर जर शेतकरी बंधूंना क्रिस्टल क्रॉप सायन्स कंपनीचं जिओरा, ज्याच्यामध्ये फ्लोनिकामिड प्लस डायफेनथेरॉन हा टेक्निकल कंटेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचा जर आपण या ठिकाणी वापर करत असतो तर 10 ते 12 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपाच्या हिशोबाने आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यानंतर जर आपण विचार केला तर घरडा केमिकल कंपनीचं बकील, ज्याच्यामध्ये फिप्रोनिल प्लस इमिडाक्लोपिड हा जो टेक्निकल 2 कंटेंट आपल्याला पोलिस या औषधमध्ये मिळतात. हेच 2 टेक्निकल कंटेंट आपल्याला लिक्विड सस्पेन्शन फॉर्म मध्ये या औषधमध्ये मिळतात. त्याचा जर आपण या ठिकाणी वापर करत असतो शेतकरी बंधूंनो, तर 30 ते 35 ml प्रति 15 लिटर पंपाच्या हिशोबाने या ठिकाणी वापर करत आहे. तर अशा प्रकारे मार्केटमध्ये यापैकी कुठलंही एक कीटकनाशक जर आपल्याला मिळत असेल तर याचा आपण या ठिकाणी तुमच्या दुसऱ्या फवारणीमध्ये असेल किंवा तिसऱ्या फवारणीमध्ये याचा या ठिकाणी वापर करू शकता आणि आपल्या कपाशी पिकावर रसशोषक किडे असेल, मावा असेल, थ्रिप्स असेल, तुडतुडा असेल, याचा प्रादुर्भाव या ठिकाणी कमी करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतं औषध या ठिकाणी वापरताय शेतकरी बंधूंनो, आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअपला व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम.